श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजपर्यंत अनेक गुरुचरित्र पारायण केलेली आहेत. स्वामी चरित्रसुद्धा मी 108 पारायण केलेली आहेत. प्रत्येक वेळी पारायण करत असताना मनाला अतिशय आनंद होतो. स्वामी सेवा करत असताना खूप छान वाटतं. जसं मी संकल्प केला होता 12 पारायण करण्याचा, त्यातलं हे दुसरं पारायण अगदी स्वामींच्या कृपेनं निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. खरं तर आपल्या हातून कुठलंही पारायण अगदी व्यवस्थितपणे पार पडणं ही खरं तर स्वामींचीच कृपा असते. कारण अनेक वेळा आपण प्रयत्न करत असतो, पण स्वामींना जर आपल्याकडून त्यांची सेवा करून घ्यायची नसेल तर काही ना काही अडचण ही येतेच. पण जर स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपण जी काही स्वामींची सेवा करणार असू, मग स्वामी चरित्र म्हणा, गुरुचरित्र म्हणा, अतिशय निर्विघ्नपणे त्या गोष्टी पार पडतात आणि आपल्याला त्याचा फायदाही होतो. त्यामुळं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे असं इतकं प्रभावी पारायण आहे की प्रत्येकानं एकदा तरी नक्कीच करावं. जी व्यक्ती याचं पारायण करते ना, बघा तिला स्वामींच्या भक्तीचं वेड लागतं. आजपर्यंत अनेक पारायणं करत असताना मला खूप चांगले संकेत मिळाले आहेत आणि स्वामींच्या सेवेमध्ये जाणारा व्यक्ती जो असतो ना, त्याच्या आयुष्याचं कल्याण स्वामी समर्थ स्वतः करतात. दत्त जयंतीपासून मी हा संकल्प केला होता की पुढच्या दत्त जयंतीपर्यंत 12 पारायणं प्रत्येक महिन्याला करायचं. हे दुसरं पारायण अतिशय छान पद्धतीनं पार पडलेले. वाचन करत असताना नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की याआधीच आपण पारायण करायला पाहिजे होतं, आपल्याला उशीरच झाला आहे. त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करते की जर आजपर्यंत स्वामींची कुठली सेवा वगैरे केली नसेल, गुरुचरित्र पारायण केलं नसेल, तर बघा अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं एक तरी पारायण तुम्ही नक्कीच करा. बघा तुम्हाला त्या पारायणाची अक्षरशः वेड लागेल. त्यानंतर तुम्ही नेहमी पारायणं कराल आणि पारायणं करून स्वामी आपल्या आयुष्याचं कल्याणच करतात. त्यामुळं प्रत्येकानं एक तरी पारायण नक्कीच करा. तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी, म्हणजे अगदी तुमची कुठलीही कितीही मोठी इच्छा असली ना, तरी तुम्ही स्वामींना बोलून दाखवा. बघा ती स्वामींच्या कृपेनं लगेच पूर्ण होईल. अनेक वेळा काय होतं की स्वामी काही लोकांना लगेचच त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, काहींना थोडा वेळ लागतो. पण स्वामींच्या सेवेमध्ये जाणारा व्यक्ती त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.